ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। पुण्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि मनसे आघाडीचं जागा वाटप अखेर ठरलेलं आहे। काँग्रेसला 80 तर शिवसेना मनसे 65 जागांवर लढणारे। मित्रपक्षांसाठी 15 ते 20 जागा ठेवल्या। जर आले नाही कोणी तर काँग्रेस शिवसेना त्या जागा वाटून घेणार असल्याचं देखील कळतंय। मात्र पुण्याच्या राजकीय वर्तुळातून ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पुण्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि मनसे आघाडीचं अखेर जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं आहे। काँग्रेसला 80 तर शिवसेना आणि मनसे मिळून 65 जागा लढणार आहे। तर मित्रपक्षांसाठी 15 ते 20 जागा ठेवल्या जातील। जर मित्रपक्ष सोबत आले नाही तर त्याच जागा पुन्हा वाटून घेतल्या जातील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर काँग्रेस, शिवसेना आणि मनसे आघाडीचं जागा वाटप अखेर ठरलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी पुण्याच्या राजकीय वर्तुळातील आपण पाहतोय। पुण्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि मनसे आघाडीचं जागा वाटप ठरलेलं आहे। तर मुंबईच्या पाठोपाठ पुण्यात देखील आता मनसे आणि शिवसेनेची युती झाली। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे। तर उद्या पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्रित पत्रकार परिषद देखील होणार आहे। या युतीच्या संदर्भात अधिकृत माहिती देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली जाईल। मुंबईच्या पाठोपाठ पुण्यात देखील आता मनसे शिवसेना युती झालेली आहे। तर मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील मनसे शिवसेना युती झालेली आहे। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। अमोल, आपण पाहतोय आता मनसे आणि शिवसेनेची युती मुंबईच्या पाठोपाठ पुण्यात देखील झालेली आहे। जागा वाटपाचं सूत्र देखील ठरलेलं आहे। नक्कीच काही वेळापूर्वीच ही बैठक पार पडलेली आहे। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी जी घोषणा केलेली होती त्यानंतर शिवसेना आणि मनसेची ही युती पुण्यामध्ये झालेली आहे, ज्याच्यामध्ये शिवसेनेला या काँग्रेस सोबत आता शिवसेना या महाविकास आघाडी मध्ये लढणार आहे, ज्याच्यामध्ये 65 आणि 65 जागा घेण्याचं ठरलेलं आहे। म्हणजे काँग्रेस 65 जागा लढेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 65 लढणार आणि त्या 65 जागांमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जागा दिल्या जाणार आहेत। आणि आता जी मनसे आणि शिवसेनेची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 70% जागांवर चर्चा झालेली आहे, ज्याच्यामध्ये मनसेच्या ज्या जागांची मागणी होती ती 70% पूर्ण झालेली आहे आणि अजून काही तासानंतर ही मागणी या चर्चा आहेत त्या पूर्ण होणार आहेत आणि त्याचा पूर्ण जो अहवाल आहे तो सतेज पाटील आणि सचिन अहिर यांना सुद्धा दिला जाणार आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी 11 नंतर मनसेची, शिवसेनेची आणि काँग्रेसच्या उमेदवारांची यादी सुद्धा घोषित होणार आहे। बऱ्याच दिवसानंतर महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेतला जाणार का नाही याबाबतच्या चर्चा सुरू होत्या। हे सगळे एकीकडे सुरू असताना महत्त्वाचं म्हणजे या महाविकास आघाडीमधून शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र बाहेर पडलेली आहे। या दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी या सुद्धा आता एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। पण महाविकास आघाडीमध्ये आता मनसे आलेले आहे आणि मनसे, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही मिळून आता निवडणूक लढवणार आहेत। त्याचबरोबर या 165 जागांपैकी जवळपास 20 ते 25 जागा या तिन्ही पक्षांकडून ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये जे छोट्या मोठ्या संघटना असणार आहेत, वंचित बहुजन आघाडी असणार आहे, यांच्यासाठी या जागा असणार आहेत। जर त्यांची युती आणि ते यामध्ये सहभागी झाले तर त्या जागा त्यांना दिल्या जातील, नाही तर पुन्हा त्या जागांची विभागणी आहे ती शिवसेना आणि काँग्रेस सोबत केली जाणार आहे। पण महत्वाची बातमी म्हणजे शिवसेना आणि मनसेची युती पुण्यामध्ये झालेली आहे। त्याची घोषणा जरी अधिकृत झालेली नसली तरी दोघांची चर्चा झालेली आहे आणि मनसेला जवळपास 70 जागा देण्याची चर्चा आहे ती प्राथमिक झालेली आहे। ती चर्चा सुद्धा आता पूर्ण होईल आणि पुण्यात महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे तीन पक्ष आता आपल्याला एकत्र लढताना पाहायला मिळणार आहेत। अमोल, या संदर्भात उद्या एक महत्त्वाची पत्रकार परिषद देखील होणार आहे आणि याच पत्रकार परिषदेमध्ये अधिकृत घोषणा केली जाईल का? नक्कीच उद्या दुपारपर्यंत याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। आता जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार 65-65 फॉर्म्युला हा मनसे आणि माफ करा काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये ठरलेला आहे आणि त्यानुसार हे जागा वाटप होईल। उद्या अधिकृत याबाबतची पत्रकार परिषद आहे ती काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांची होणार आहे आणि त्यानंतर हे अधिकृतपणे जागा वाटप आहे ते त्यांच्याकडून जाहीर केले अगदी जाणार आहे।
अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.